दररोजच्या जीवनात पूजा अर्चा करण्यासाठी अगरबत्तीचं विशेष असं महत्त्व असतं। सकाळ संध्याकाळ देवापुढे लागणाऱ्या अगरबत्तीच्या सुवासानं घर आणि मनही प्रसन्न होतं। अशाच वेगवेगळ्या सुगंधी अगरबत्त्यांचा उत्सव डोंबिवलीत भरलाय। आनंद बालभवन केंद्रात हेमंत सुगंधी भांडारच्या वतीनं हा अगरबत्ती उत्सव भरवण्यात आलाय। 28 ऑगस्टपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे। यंदाच्या अगरबत्ती उत्सवाचं हे 4थं वर्ष। या उत्सवात 8 इंचापासून ते 10 फुटापर्यंत उंचीच्या अगरबत्ती उपलब्ध आहेत। 100हून अधिक फ्लेवर्सच्या अगरबत्ती या उत्सवात ठेवण्यात आल्यात। पारंपरिक सुगंधी द्रव्य वापरून या अगरबत्ती तयार करण्यात आल्यामुळं घातक अशा चायना अगरबत्तीसाठी हा उत्तम पर्याय मानला जातोय। या उत्सवात अगरबत्ती खरेदीला डोंबिवलीकरांनी मोठी पसंती दिली आहे। आमचा हेतू हा सगळ्या लोकांना सांगण्याचा हाच आहे की ह्यांनी चायना अगरबत्ती वापरायच्याऐवजी इंडियन मेकच्या अगरबत्त्या वापराव्या आणि इंडियन ब्रँडेड अगरबत्त्या वापराव्या, ज्यामुळे ज्या क्वालिटीला चांगल्या असतात, ज्याच्यामुळे नैसर्गिक पदार्थ जास्त वापरलेले असतात, अशा अगरबत्त्या आम्ही इथे अगरबत्ती उत्सवाच्या कारणाने प्रमोट करतो। त्यांचे ज्या ब्रँडच्या अगरबत्त्या आम्ही त्याच वापरतो। त्याचं कारण असं आहे की जरी एक काडी लावली तरी अख्खा घरभर सुगंध राहतो। ह्याच्यातनं वेगळेपणा हाच आहे की एक काडी लावली तरी अख्खा घरभर सुगंध राहतो। नेहमी वेगळी व्हरायटी असते, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे खूप चांगला असतात, एकदम छान वाटतं। या अगरबत्ती उत्सवामुळे एकाच छताखाली ग्राहकांना अगरबत्तीचे अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत। तसंच पारंपरिक सुगंधी द्रव्य वापरून तयार करण्यात आलेल्या अगरबत्त्यांची मागणीही मोठी आहे। विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।